चांगला योग जुळून आला आहे तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. विचार कर. थोरल्या बाई, काय झालं? आम्ही तेच विचारतोय, काय झालंय? म्हणजे कालपासून काहीतरी विशेष आहे हे ध्यानी आलंय आमच्या. स्वतःशीच हसताय. आणखी काही डाग घडवलेत का? डाग आम्हाला घडवले असतील तर तुम्हाला सुद्धा घडवले असणारच ना. मग काय ते तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगता का हो सगळं? रागवू नका, आत्ताच किती गोड हसत होतात. सांगा ना. बरं सांगतो. धाकल्या बाई, अहो नाराज होऊ नका लगेच. आम्ही काही रागे भरत नव्हतो. ऐका, आम्ही जिजांच्या लग्नाचा विषय काढला. आता यापुढे त्यांची मर्जी. आम्ही दोघी पण तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही विषय काढलात ना, संमती आम्ही मिळवतो. पण लग्न कोणाशी? ते तुम्ही त्यांनाच विचारा, नाहीतर धाकल्याबाईंना विचारा. आमच्याकडे अशा नका बघू. स्वारीनं शब्द दिला तर तुम्ही तरी मोडाल का? मग थोरल्या बाईंना सुद्धा माहित आहे. मग राहिलं कोण? दौलताबादचं ना. मग ते आम्ही त्यांच्या समक्ष सांगू. शब्द मोडल्याचं पातक नको बाई. आम्ही काही शब्द दिला नाही बाई. आम्ही सांगतो. जोडा अगदी शोभतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमची सूनबाई. अय्या, आम्हालाही पसंत आहे हो. पण स्वारींना तिथे घडलेला प्रकार फारसा आवडला नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे ही सोयरीक व्हावी असं त्यांना वाटत नसावं. घ्या घ्या घ्या. तुम्ही आमचं तोंड गोड नाही केलं, पण आम्ही तुमचं तोंड गोड करतो ना. हा? ये हम नहीं, वजीर आजम मलिक अंबर ने भेजा. अच्छा, क्या हुआ? कुछ संदेशा भी होगा? एवढे डोळे मिटून दूध पिऊ नका राजे. आमच्या सगळ्यांचे डोळे उघडे आहेतच. म्हणजे झालं तरी काय? नाही, सोयरिकीची बोलणी करायला आमच्याकडनं उशीर झाला आणि तुम्ही त्यात बाजी मारून गेला. सोयरिकीची बोलणी? आम्हाला काही समजत नाही तुम्ही काय म्हणताय ते. लखोजी राजेची सोयरीक. अहो एवढ्या मातबर घरात सोयरीक कुणाला नको वाटेल होय. अहो यांची तयारी सुद्धा झाली होती. तुम्ही रंगपंचमीलाच बाजी मारलीत. नाही नाही, असं काही घडलंच नाही. यानी वजीर आजम झूठ बोल रहे थे. हम जाके उन्हें इत्तला करते हैं. नाही नाही, आमचा अर्थ तो नव्हता. जब आप ये बात बोल रहे थे तब हम भी वहां मौजूद थे. आपने बोला होगा कि आप मजाक कर रहे, लेकिन आपकी आंखें कह रही थी कि आप भी यही चाहते हैं. नाही नाही, तुमची इच्छा नाही? अंकुशराव तयारच आहेत. गाडगेराव, आप तौहीन कर रहे हो. वजीर आजम की तौहीन. चुकलं. पण आमच्याबद्दल वजीर आजम पाशी काही बोलू नका. नाही, भोसलेंची आणि जाधवांची सोयरीक पक्की म्हणजे पक्की. आम्ही त्यांच्या आड अजिबात येणार नाही.
अहो पण क्या आपको कोई एतराज है? नहीं ना? तो फिर क्यों आप ये ना 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 कह रहे? तुम्ही मुहूर्तमेढ रोवायची तयारी करा. बाकी सगळं वजीर आझम बघून घेतील. हमें इजाजत दीजिए. खुदा हाफिज. वजीर आझम न ठरलेल्या सोयरिकेची मिठाई आम्हालाच पाठवतात. आम्हाला उगीच दडपण येऊ लागलंय. जिजांचं लग्न म्हटल्यावर आमचं काही लक्षच लागत नाहीये. अहो पण स्वारींची परवानगी एवढी सहज मिळेल आम्हाला नाही वाटत. त्यात काय एवढं, तुम्ही नेहमीसारख्या गोड बोललात की मिळेल लगेच. अहो तसं जर असतं तर आम्ही तिकडेच मन वळवलं नसतं का. आणि आता तो बाई धडपण झालंय. मग आपण दोघी जाऊया. स्वारींना निर्णय बदलायला भाग पाडूया. जिजा, चला मंगलाष्टक सुरू करा. अहो लग्नाची घडी का परत आली. लक्ष्मी धन्वंतरी चंद्रमा आपलं घर सोडून दुसऱ्यांकडे जायला कोणाला आवडतं. कोणालाच नाही की नाही. तुम्ही तरी कुठे इथं कायमच्या राहणार आहात. अव सासर हेच मुलीचं घर असतंय. तू आमचं सांगूच नकोस. आम्ही कुठेही जाणार नाही. सासरी नांदायचं म्हणजे काय हे तुम्हा पुरुषांना नाही कळणार. त्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागतो. सासरी नांदणं म्हणजे मोठं दिव्य असतं. प्रत्येक स्त्री ते करतेच, करावंच लागतं. आणि एकदा नाही, दर दिवशी ते करावं लागतं. थाळ्यालाच बोलवायला आलाय ना? मग अशा हसत का उभ्या राहिलाय? बोलायला आलोय आम्ही. काय? जिजांच्या लग्नाचं. नाही म्हणजे आम्ही काही शब्द मोडला नाही. थोरल्या बाईंनी सांगितलं आम्हाला, ह्यांनी नाही. बस स्पष्ट केलंय आम्ही. आता जे बोलायला आलोय ते बोला. हे बघा, जिजांचं वय आता लग्नाचं झालंय, हो की नाही? अहो म्हणजे आमची लग्न झाली तेव्हा आम्ही किती वयाच्या होतो? त्यांच्यापेक्षा लहान होतो की नाही? हा ते बरोबर आहे, पण म्हणजे आमच्या आबासाहेबांना आमची काळजी नव्हती तर. अहो तुमचं सिंदखेडच्या जहागीरदाराशी जमलं होतं. मग ते आपल्या तोलामोलाचे नाही असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या मनात दुसरीकडे कुठं सोयरीक व्हावी असं आहे का? का पण वाईट काय आहे? आणि भोसल्यांशी सोयरीक जुळून येणार असेल, आम्हाला तर पसंत आहे. आणि नाव ठेवायला जागा कुठे ते तरी सांगा. नाही म्हणजे तसं नाव ठेवायला काही जागा नाहीये, पण बघा हा धाकले बाई, तुमच्या समोर कबूल केलं की कुठेही नाव ठेवायला जागा नाही. बोला बोला.
मनात काही मावत नाही आहे एवढंच हेलपाटे मारून कळलं. त्याच्या पुढे कळायला आम्ही काही संत नाही की शेख बाबा नाही. कोणी सांगितलं मनात मावत नाही? असं काही नाहीये. हेच तर परवलीचे बोल. काय नाही आहे म्हणजे नक्की काहीतरी आहे. बोला बोला. ही तिसरी खेप आहे विनाकारण येण्याची. बोला, आमचं लक्ष आहे. काही नाही. सुरुवात काही नाही ना झाली आहे म्हणजे खाजगी आहे किंवा खासे? बोला. आम्ही नाही. जा. अशा लाजताय की तुम्हालाच बोल्यावर उभं करताय. आता ती वेळ आपल्या मुलांची. तेच म्हटलं आम्ही. अजून तुम्ही काही सुद्धा म्हटलेलं नाहीये. आम्हीच अंदाजानं खडे फेकतोय. आता बोला नाहीतर येतो. थाळ्यावर बोला नेहमीप्रमाणे. आता स्वारी आमच्या वाट्यास येतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? आमची ही इच्छा नसते, पण थाळ्याशिवाय गाठ होतच नाही. आता बोलताय का आम्ही येऊ? बोल्यावरून बोलायचं होतं एवढंच कळलं. पुढं तेच आम्ही विचारतोय. पुढे काय झालं? कशाच्या पुढे काय झालं? अहो, जोडा शोभून दिसतोय, च्या पुढे काय झालं? आत्याबाईंची लेक सून करून घ्यायची घाई झालेली दिसते. असं कधी म्हटलं आम्ही? नाही ना. चला तर मग आम्ही येतो. अहो, पण पुढे काहीच नाही. बघा, अजून आहेच. हो, आपल्याकडून काहीच नाही. ते बोललेत, त्यांनाच ठरवू द्या काय ते. हा, काही दरबारी मंडळी भरीस पडायचा प्रयत्न करीत होती. आम्ही त्यांनाही हो ना हो केलं. का? जोडा अगदी शोधतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमची सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. हो, आम्ही थट्टाच करतोय. जाधवरावांना तुम्ही केलेली थट्टा काही आवडलेली दिसत नाही. नाही नाही, त्यांच्या मनात नसेल तर उगीच भीड वाटेल. आणि सोयरीक भिडे का तर होता कामा नये. आपली आणि त्यांची कुठे बरोबरी. आम्ही श्रीगोंद्याला जाऊन शेख बाबांच्याकडे हा विषय काढूच. नुसता विषय नको, कौलच मागा. शेख मोहम्मद पण संत विभूती आहेत, योग्य तेच सांगते. बघूया शंभू महादेवाच्या मनात काय आहे ते होईल. आता आम्ही येऊ. हुजूर, एका बाजूला तुमची भीती और दूसरी तरफ उनके बेटे का रिश्ता बड़े खानदान में हो, ये उनकी ख्वाहिश. असं आम्ही फक्त रंगून सांगून आलोय. बोलने का मौका ही नहीं दिया हुजूर. सच कहूं तो वो भी यही चाहते थे, बस बोल नहीं पा रहे थे. आम्ही तर त्यांना घोड्यावर बसूनच आलोय सर. अंकुश राव, उनको घोड़े पर मत बिठाओ, उनके शहजादे को बिठाओ. शादी शहजादे की करनी है. म्हणजे लग्न होणारे नक्कीच झालं म्हणायचं. हुजूर, सब कुछ जो आप सोच रहे हैं वैसा ही हो रहा. मालोजी राजे रिश्ते के लिए राजी होंगे ये तो मामूली बात है. वो खिलाफ जाने की वजह भी नहीं है. लेकिन असली दावपेच हमें लखुजी राजा पर आजमाने होंगे. हुजूर, आप कहें तो हम सिंदखेड़ की ओर बढ़े. नहीं, कुआं प्यासे के पास जाए या प्यासा कुएं के पास आए, बात तो एक ही है. पण हुजूर, कुवा कसा येणार? कुआं नहीं आएगा,
लेकिन लखूजी राजे तो आ सकते हैं। हमने उन्हें यहाँ आने की दावत दी है। आधी ते तोला मोलाचे नाही। और दूसरे, यहाँ आने के बाद फिर उसी बात का जिक्र हुआ तो अपने बराबर के है या नहीं है, ये बात आज के बाद किसी की जुबानी नहीं आएगी, समझे? गुस्ताखी माफ हुजूर, हमारा इरादा भी नेक है। अगर इजाजत हो तो अर्ज करें। उनकी बराबरी के बारे में हम बात नहीं करेंगे, मगर ये बात वजीर आलम मियान राजू से लखू जी तक जा सकती है हुजूर। हम जरूर गौर करेंगे। बिल्कुल दुरुस्त बात की, हम हल निकालेंगे। लेकिन पहले यह जानना होगा कि लखूजी राजे हकीकत में क्या चाहते हैं। ही सोयरीक व्हावी असं वाटत नाहीये तुम्हाला? कोण म्हटलं? ते महत्वाचं नाहीये, पण ज्या क्षणी तुम्ही रंगपंचमीला काय घडलं हे सांगितलं तेव्हापासून सोयरीक झालीच आहे असं आमच्या मनाने घेतलं. वजीर आझम सुद्धा हेच म्हणतायत हे कळल्यावर आमच्या कल्पनेत ते शिक्कामोर्तबच झालं जणू. पण ढाकल्याबाई म्हणाल्या तुम्हाला हा विचार पटला नाही. म्हणजे धाकल्याबाई बोलल्या, पण ज्यावेळी मधल्याबाई आणि धाकल्याबाई आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही असं काय बोललोच नव्हतो. एवढा भोळाभाव तरी स्वारीने दाखवू नये. तुम्ही काहीही म्हणाला नसाल, पण ज्यावेळी तुम्ही काहीही सांगू नका असं धाकल्याबाईंना सांगितलं तेव्हा तरी असंच काहीतरी मनात असेल ना? थांबा थांबा, लगेच तोप डागू नका. सरकार, आज्ञा आहे का? या. आपलं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू आहे. वजीर आझम कडून आलाय, जरा वाचू द्या. काय फरमान आहे? तातडीने भेटायला बोलवलंय. बरं, पण आपला विषय आम्ही बोलायचंच नाही का? तुम्हाला बोलावणं आलं आहे, तुम्ही जाणार आहात, पण पुन्हा वाचून काय सापडणार आहे? कामाची धावपळ नेहमीचीच असणार. यात बाकी काहीच उल्लेख केलेला नाही. आम्ही पुन्हा पुन्हा बघतोय म्हणजे तुम्हाला जबाब देता येऊ नये म्हणून नाही. आमचं आणि वजीर आझमचं बोलणं शहाजहान बाबत झालं तर फिरवलं तर नसेल. सुब्याबाबत काही निर्णय ते घेतला नसेल. अहमदनगरला भेटायला बोलवलंय म्हणजे बादशाला सामोरं जावं लागणार. पण एवढं तातडीनं भेटायला बोलवायचा काय हेतू आहे या विचारात आम्ही पडलोय. ठीक आहे, आम्ही काहीच बोलत नाही. या सर्व कारणांपुढे सोयरिकीबाबतचा विचार फारसा महत्वाचा नाहीच आहे. तोही विचार महत्वाचाच आहे, आम्ही नाकारत नाही आहोत. आमच्या लेकीच्या सोयरिकीबद्दलचा विचार महत्वाचाच आहे, त्याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला. पण आम्हाला थोडा अवधी तरी द्या. बरं, ठीक आहे.
सिंदखेड आणि विशेषतः गडी राजासाठी देखणी आहे. साधेपणाचा डौल न्याराच असतो विठोजी राजे. आम्ही जर काही खासा डौल केला असता तर तो उपरा वाटला असता. हे बघा, हे जे देखणे पण तुम्ही दिंडी दरवाजात अनुभवताय ना, तेच तुम्हाला मुतपा खाण्याच्या कोपऱ्यात सुद्धा अनुभवायला मिळेल. या थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू कुठं दिसेना हो. आता त्याचा घोर आम्ही वाहू का? असतील कुठंतरी. नाही, पण इनामबंद शिलेदार आहे. उगा कोणी हत्यार काढलं म्हणजे. अगं, काय नको ते अमंगळ विचार काढतेस? कळत नाहीये का तुला? मंडळी मंगल कार्याच्या बोलणीसाठी आली आहेत आणि तुझं काय चाललंय हे? अगं, आधी बघ तरी. शिबंदी पालख्याच्या इकडं असेल, नाहीतर मागल्या दारी असतील, पागकडं असेल. उगाच डोळ्यात पाणी काढू नकोस होता. आधी नीट बघ, नाही दिसला तर विचार. म्हटलं यावेळी तरी स्वार पोचतोय का नाही कोणास ठाऊ, नाही तर आम्हाला स्वतःलाच यावं लागलं असतं. अहो, त्याच निमित्ताने वेरुळात पायदूळ सांडली असती. आता सोयरीक जुळली की तसा योग येईलच की. पहिला स्वार पोचला नाही, तुमच्याकडनं काहीच कळलं नाही म्हणून काळजी वाटली. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजी राजांना सांगावा दिला म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. म्हटलं तुम्हाला भेटल्यावरच काय तो निर्णय घेऊ. काकासाहेब, बसण्याची व्यवस्था बघा कशी खास केली. तुमच्या दादासाहेबांची सगळीच व्यवस्था आता खास असणार आहे. समजलं का? तुम्ही बघून घ्या. जी. शरीफजी लटकं म्हणाला नाही बरं का. खरंच व्यवस्था अगदी खासच आहे. खरा उलगडा करू का? सगळ्या गडीला जिजांची सोयरी कोणाशी ठरली त्यांचं दर्शन घ्यायचंय. मग सगळ्यांना दर्शन घेता यावं म्हणून अशा ठिकाणी व्यवस्था केली आहे की जिथून सगळ्यांना दिसेल. माथ्यावरचं मायेचं छत्र हरपलं की परिस्थितीच अधिक शिकवत असते. आणि ज्यांच्या पदरी मरण खोगिरावर तोलून दौडणाऱ्या शोराच्या बच्च्याचं फर्जंद पण येतं ना, त्यांना तर त्यांचं रक्तच अधिक शिकवून जातं. हो, त्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. आहे ते स्वीकारूनच पुढे जावे लागेल. अले, तुमची हीच वृत्ती कायम ठेवा. नजर होईल तयार हळूहळू. अगदी भोसलाई नजर म्हणतात ना, तशी होईल. बसा. बघितलं का एका माणसाची नजर कशी शोधते ते? कोणाची? तिकडं बघा. चला आपण जाऊन गंमत करूयात त्यांची. नाही, नको मध्ये बाई. चेष्टा गंमत आपण नंतर करू. आता स्वतःहून बघण्याचा आनंद मिळतोय, तो तरी मिळू दे ना.
दादासाहेब, आज इथेच दीपावली असल्यासारखं वाटतंय. होय राजे, जिथे लग्न कार्य असतं त्या दोन्ही घरी एकच सण असतो, दीपावली. मग दीपावलीचा फराळ कुठे? आहे फराळाची व्यवस्था आतल्या दालनात केली. दत्ताजी जगदेवा जी पाहुण्यांना आतल्या दालनात घेऊन चला. जी चला राजे. शाजी राजे शरीफजी चला. चला. आता उपाध्ये शास्त्री बुवा यांना बोलावणं धाडलं पाहिजे ना. आम्ही कल्पना दिली आहे, पण काय तो राहू काळ का काय तो चालू आहे असं म्हणाले. तो संपला की येतो म्हणाले. आणि तसंही पाहुणे आत्ताच आले. फराळ विश्रांती होईपर्यंत येतीलच. काय ग, बघितलंस का सगळ्या ठिकाणी? व्हायची पर कुठंच नाही. कोण? हिचं कुंकू. आपण जो स्वार पाठवला होता ना तो. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजी राजांना सांगावा दिला म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. तू नको बघू, आम्ही बघू. पण तोपर्यंत ही गडी सोडून कुठं जायचं नाही, नाहीतर तुझा आणि त्याचाही मुलाईजा ठेवला जाणार नाही. काय समजलं ना? जा कामाला लाग. जी. तुम्ही लक्ष देऊ नका. तिच्या धन्याला विठोजी राजांनी कोठडीत टाकलंय. नवऱ्याची कर्तूत हिला माहीत नसेल, नाहीतर आमच्या पुढं आणि आता तुमच्या पुढं काळजीनं हिनं चौकशी केली नसती. म्हणूनच तिला गडी सोडू नको असं म्हटलं. जर खरंच हिला काही माहीत नसेल तर तिचं दाना पाणी इथं गडीतच होऊ देत, काही हरकत नाही. आई रेणुके, कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग बाई. काय अजय जक्का, असं पुरीवानी गाल फुगवून कशा पायी इथं बसलायसा? उगा कुणी पाहिलं तर बोल लावत्या. बोल लावायला आधी पाहायला पाहिजे ना. आता ग बाया, तुमच्याकडे कोणी पाहणार बाय? तुमच्याकडे कोणी पाहणार नाही तर मग कुणाकडे पाहणार? सगळ्यांना जावई बघायचे होते. रावळातील देव पाहायला जावं तसे धावले. म्हणजे तुम्ही नाही गेल्या? तुम्ही बघितला का नाही तुमचा देव? कसा पाहणार? किती गर्दी होती आणि खांबा अडून कितीच दिसणार. म्हणजे देव दिसला नाही म्हणून रागवून बसल्या म्हणा की. ए, काहीतरी बोलू नकोस हा. बरं राहिलं. गोदाताई, तू बघितलंस का? तू कसं बघशील? तू तुझ्या शिलेदारांना शोधत असणार. काय झालं गोदाताई, गप्प का राहिलीस? आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं. अगं पण तुझा सुद्धा देव आलाच असणार ना, मग तू त्यालाच शोधणार म्हणून विचारलं. काय उपयोग? दिसला तरी माझा देव मान फिरवल, बोलणं तर दूरच राहिलं. गोदाताई बघ, का युगात सापडली. तू आमच्या बरोबरच राहायचं. आपण सगळं त्याला सांगू. आपण म्हणजे तू काय तोंड उघडणार नाहीयेस, आम्हीच सगळं सांगू. त्यालाच सांगू की माझी आण आहे बघा, रेणुका मातेची आण आहे.
माझा विचार आता ध्यानात बी आणू नकासा. बघा नाहीतर मी जाऊन कुठल्या तरी आडात स्वतःला संपवत. अगं पण हीच संधी आहे ना, तुला कळत का नाहीये? जिजाक्का, आता एक शब्द बी बोलू नका आणि माझा विचार डोसक्यात बी आणू नका. चला आवरा, चला बघा काय अवतार करून ठेवलायसा. अगदी रुक्मिणी वाणी नटवती तुम्हासनी. चला बरं. शास्त्री बुवा, शक्य होईल तेवढा निकटचा मुहूर्त काढा. कार्य आम्हाला धूमधडाक्यात साजरा करायचंय. अगदी दणक्यात. दाखले राजे, टिपून घ्या. जी. पंचमी चांगला मुहूर्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. यावर तुम्हीच शुभचिन्ह उमटवा आणि मजकूर सांगा. जगदेवा, जी. शास्त्री बुवा सांगतात तसा मजकूर उतरवून घ्या. जी. वरती लिहा, श्री गजानन प्रसन्न, श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न. खाली मजकूर लिहा, वडीलधाऱ्यांची कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. दाखले राजे, पुढील मजकूर सांगू का लिहिताय? नाही नाही, लिहितो. जगदेवराव, हा. एकदा संपूर्ण मजकूर वाचून बघूया. हो हो. श्री गजानन प्रसन्न, श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न, वडीलधाऱ्यांशी कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. कुलस्वामिनी रेणुका आईच्या आणि यादवेंद्रांच्या कृपेने वधू महापराक्रमी यदुकुळी चंद्रवंशी लखुजीराजे विठ्ठलदेव जाधव यांची सुकन्या ची सौका जिजा यांचा शुभविवाह वर रणधुरंदर रघुकुळी सूर्यवंशी मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र चिरंजीव शहाजीराजे यांचे बरोबर मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1527 विश्वावसुनाम संवत्सरे फसली सन 1015 या दिनी शुभ मुहूर्तावर दौलताबादेस योजिला आहे. आपण आपल्या सहकुटुंबे वधूवराशी शुभाशीर्वाद देण्यासी अगत्यपूर्वक येणे करावे, हेच अवतारण असे. पत्रिकेचा मजकूर अगदी योग्य आहे. नकलून काढा आणि थैल्या रवाना करा. दत्ताजीराजे, तुम्ही हातभार लावा. पहिल्या 2 थैल्या मानाच्या बाजूला ठेवा. कोणाची आवाज आहे? बादशांची आणि वजीर आजम मलिक अंबरांची. एक थैली मियान राजूलाही रवाना करा. ज्यांना हे व्हावंसं वाटत नाही त्यांनाही पाठवायचं. हो ना, मनात आदर असणं बाजूला राहू दे, निदान शत्रुत्व तरी नको. आणि त्यांच्या मनात तर घृणा भरली आहे. विठोजीराजे, आम्हाला ठाऊक आहे त्यांचा या सोयरिकीला विरोध होता, पण राजकारण म्हणून पाठवा. एकाला पाठवत असाल तर दुसऱ्याला वगळू नका. ऐका आमचं. जगदेवा, तिसरी थैली त्यांची भरा. जी. म्हाळसाबाई, उमाबाई, आता तुम्ही विणी होणार. ऐकलेत ना सगळं? आणि मान्य आहे ना? तुमची काही मतं असतील तर आत्ताच सांगा. आम्हाला मंजूर आहे. चला. आम्हाला एक सुचवायचं होतं. 3 घराणी इथंच आहेत, तर सुपारी फोडून साखरपुडा आजच व्हावा.
वा, काय नेम साधलाय. अगदी रास्त सूचना आहे. अगदी. लखोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. विठोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. चला आत्ताच सुपारी फोडून साखरपुडा करून टाकूया. सिंदखेडचे लखुजीराजे यांची कन्या जिजा आमच्या दादासाहेबांचं म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजीराजे भोसले यांचं विवाह बंधन सर्व साक्षीने आणि रेणुका मातेच्या व श्री शंभू महादेवाच्या आशीर्वादाने पक्के करत आहोत. सुपारी फुटली. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. जणू शिवाला शक्ती घालते माळ लगीन पहाया थांबला काळ सरायाली का काळोखी रात. की काळाच्या मनात फुटे पहाट. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं ठरलं आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. काकासाहेब सुलूक केला नाही म्हणजे काय? जिजा सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे. आता बोलू नका, फक्त ऐका. अहो पण जवाब काय तो तर सांगा. हे बघा, आता शेवटची मंगलाष्टक सुरू होईल. माळ घालताना तुम्हीच विचारा की. क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्वन्तु वो मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. हार घाल.
मनात फुटे पहाट काळाच्या मनात फुटे पहाट हात लावा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. जोड़ी सलामत रहे. आमीन 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 आमीन. आम्ही हे विसरणार नाही. काय ते? आम्हाला का त्यांना नमस्कार करायला लावला? ते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. अहो पण ते तर पाठशाह. मानलं तर पाचशा, पण आज ते आपले अतिथी होते की नाही? आम्ही पण नाही का त्यांना अभिवादन केलं? पण आम्हाला ते आवडलं नाही. आम्हालाही. आपलं ठरलंय ना बदलायचं? हो ठरलं बदलायचं. आधी लुगडं बदलूया पुढच्या विधीसाठी. आम्ही येतो, तुम्ही पण या बदल. चला राजे. काय नशीब, काय नशीब म्हणायचं. प्रत्यक्ष पाठशाह लग्नाला हजर राहून आशीर्वाद देत आहेत. वा 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 वा. उपाध्ये तोंड गोड झालं ना? हो. पुढे काय ते बोला. आता पुढे सब कन्यादान, सप्तपदी लाजा होम, सगळी तयारी यथास्थित करून ठेवली आहे. लग्न लागल आनंदान माता पित्यान केलं कन्यादान जिजाच घेतलं शहाजीन घेतलं शहाजीन. जळे अमंगळ भूतकाळीचे पवित्र हो माता. सात पावले सप्तपदीची टाक भविष्यात. जिजा शहाजी संगे करीते मनी एक निर्धार भविष्य आणि आयुष्यातील उजळू दे अंधार. उजळू दे अंधार उजळू दे अंधार. जणू शिवाला शक्तीनं घातली वाळ ते लगीन पहाया थांबला काळ. जणू शिवाला शक्तीनं घातली वाळ लगीन पहाया थांबला काळ. जरायाली का काळोखी रात की काळाच्या मनात फुटे पहाट.
भाईसाहेब लगीन लागलं. भुईवर समधी नक्षत्र उतरावीत अगदी तसं झालं बघा. विठोजी राजे, हमसे अनदेखी. आप आइए. आमच्या मुलखात असतात तर हिसाब पुरेपूर झाला असता. काश आप हिसाब लगा सकते. आम्ही आमच्यावर संयम ठेवलाय. न जाणे अपमान व्हायचा. अपनों से अपमान का डर नहीं, हमें डर नहीं लगता. अपनों से एवढं करून सवरून पुन्हा हेच म्हणता. मानते हैं कि लाख कोशिशें की कि ये शादी ना हो जाए, पर इसमें हमारा कोई जाति फायदा तो नहीं था. ये सिर्फ और सिर्फ आपके लिए हम सोच रहे थे विठोजी राजे. आमच्यासाठी? महाभारत तो आपने पढ़ा ही होगा. पंडु के बाद क्या धृतराष्ट्र और धर्मराज ने मिलकर राज किया था. वजीर आजम मलिक अंबर ने आपके भतीजे शाहजी राजे को जागीरी क्यों दी? आपसे बराबरी हो जाए. और आपसे बराबरी होने के बाद ये रिश्ता, उनको लखोजी राजे का दामाद बनाया गया. अब लखोजी राजे और शाहजी की ताकत एक बनी. और तो और वनगोजी राजे तो हैं ही शाहजी के साथ. अब जोड़िए हिसाब, कहां शाहजी राजे और कहां आप. हमें तो फिक्र है कि कल को आप पर शाहजी राजे को कुर्निश बजाने की नौबत ना आए. हमने जो किया वो आपकी शान बचाने के लिए किया, और आप है कि पूरा मान गए. हम आपके हमदर्द हैं विठोजी राजे. आपको जब भी जरूरत हो हमें याद कर. हम हैं आपके साथ. आम्ही डोळ्यात तेल घालून सावध राहू, पण ही वेळ कधीच येऊ देणार नाही. आम्हीच मुजरा केला तर संभाजी, मंबाजी, खेळोजी आणि परसोजी यांचं काय होईल? नाही, हे शक्य नाही. आता कुणाच्या सांगण्यात हा विठोजी येणार नाही हे नक्की. थांबा, तुम्ही या बाजूला. हा जी सर, या पुढे. शाहजीराजे चला. ताज्जुब हुआ? जी, आप और यहाँ? मेहमान नवाजी का मौका हम यूं ही गंवा देंगे? हाँ? जाधव भोसले शादी का जश्न हमारे यहाँ होगा. हम आप सभी को दावत का न्योता देने आए हैं. हमें इजाजत दीजिए. आप शरीक होना पसंद नहीं करेंगे? तुम्ही जाधव आणि भोसले म्हणालात.
पण आम्ही निंबाळकर आहोत. हे दोघे आहेत म्हणजे आम्ही आहोतच. या लग्नामुळे आमचा डावा उजवा हात एकत्र आले आहेत. आम्हाला फलटणला जायची अनुमती द्यावी. फार काळ लांब राहणं योग्य नाही. जैसी आपकी मर्जी, हम इंतजार करेंगे. आप आइए. चला चला या. तुम्हा दोघांचं भावी आयुष्य एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला अखंड लाभो, हाच आमचा आशीर्वाद. दमला जा आता. गोदा जा घेऊन. बरोबर. तुम्ही आलात आणि सगळं सुरळीत पार पडलं. हो अगदी. अहो तुमच्यामुळेच तर झालंय सगळं. आता तुम्हीच एकमेकांना सांभाळून घ्यायचं. आमच्या उमाबाईंना आता तुमचाच आधार आहे. आम्ही काय आज आहोत, उद्या नाही. पण आमच्या लेकीला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. दादासाहेब, असं बोलून तुम्ही सगळ्यांना परक करताय. आणि अशी निर्वाणीची भाषा तरी कशाला करायची आता? जे जायचंय ते गेले. आता कोणीही असं काही बोलायचं नाही. हळव्या त्या यांना इतकंच म्हणायचं होतं की तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. आम्ही घेऊच, पण आमच्यावर सोपून तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही. तुमचे आशीर्वाद, तुमची साथ आम्हाला सदैव हवी आहे. येतो आम्ही. या. जिजा, एवढा वेळ झोपणं आता रीतीला धरून होणार नाही. उठा. जिजा उठा बरं. अहो लग्न झालंय हे विसरू नका. जिजा बघा, तुमच्या पसंतीचा रंग नेसवणार आहोत तुम्हाला. वजीर आजमकडे दावतला जायचंय ना? उठा बघू. पण थोडा वेळ झोपू दे ना, खूप दमल्यात त्या. थोरल्याबाई, जिजा दमल्या की तुम्ही त्यांना सांगायचं की झोपा म्हणून. त्यांचे पाय चेपून द्यायचा. मधल्याबाई, तुम्ही तर किती दमल्यात असं म्हणून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहायचं. मग आज असं वेगळं काय आहे? अहो लग्न झालंय त्यांचं. त्या आता जाधव नाही, भोसले आहेत. माहेरी करायचे ते सगळे लाड केले की ते आता सासरी जाणार नाही. त्या वेळेला झोपून कसं चालेल? जिजा उठा बघू. उठा हा जिजा. पाठवणी झाली नसली तरी लग्न झालं आहे. उठा बरं आता. नाही उठणार. झोपू द्या ना.
जिजा अहो झोपू द्या. एवढंसं वय हो त्यांचं, दमले असते. झोपू द्या. सासरी म्हणजे कोण्या परक्या ठिकाणी नाही पाठवणार आत्याबाई. रीतिरिवाज शिकायला अवघं आयुष्य पडलंय. आत्ताच जोर कशाला लावायचा. आणि खरंच लहान येतो त्या. झोपू दे.